राऊरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी माझ्या वडिलांच्या जागेवरती दाखल केला आहे. आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी अतिशय दुःखाचा आहे की आज या क्षणाला माझे वडील माझ्यासोबत नाही. मी आज नवीन राजकीय प्रवासाची सुरुवात करतोय, पण माझं मी दुर्भाग्य समजतो की माझे वडील आज या दिवशी माझ्यासोबत पाहिजे होते, पण आज ते आपल्यामध्ये नाही आहेत. पण भविष्यामध्ये निश्चित जी जबाबदारी साहेबांनी आज माझ्यावरती टाकली आहे, जो विश्वास भारतीय जनता पार्टीने मला दिला आहे, त्याच विश्वासाने मी निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब जसं काम करायचे, मी देखील त्याच पद्धतीने भविष्याच्या वाटचालीमध्ये सर्वसामान्याला न्याय देण्याचं काम करणार आहे. प्राजक्त तनपुरे यांनी कुठेतरी आता माघार घेतल्याचं दिसते, त्यामुळे आपला मार्ग सुखकर झाला आहे का वाटतं काय? आता मी आत्ताच अर्ज आतमध्ये दाखल करून आलो आहे. बाहेर काय घडामोडी झाल्या मला काही त्याची कल्पना नाही, पण ज्यांनी माझ्यासाठी आज खरं म्हणजे अर्ज स्वतःचा भरलेला नाही, ज्याची इच्छा असून पण प्रत्येकाने साहेबांना आज मान सन्मान दिला आहे, विश्वास माझ्यावरती दाखवला आहे, अशा सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. तुमचे मी आयुष्यभर ऋणी असेल. खरं तर आज अर्ज दाखल करताना पक्षातील सर्व लोक आणि जे साहेबांवर प्रेम करणारे सगळे उपस्थित आहेत, हे पाहून काय भावना आहे? आज माझ्या भावना मी शब्दातही आपल्याला सांगू शकत नाही की मला किती दुःख होतं आहे, पण मला आज या गोष्टीचा अभिमान वाटतो आहे की साहेबांनी गेल्या 30-35 वर्षापासून जो शून्यापासून तर एवढ्या लाखोंमध्ये आज त्यांचा जनसंपर्क आहे, त्यांनी जो विश्वास कमावला आहे, ती सगळी जनता गेल्या 6 महिन्यापासून साहेब ज्या दिवशी आपल्यामधून निघून गेली त्या दिवशीपासून मला प्रत्येकाने सांभाळलं आहे आणि एक विश्वास माझ्यावर टाकला आहे. आणि प्रत्येकाचा असा विश्वास आहे की आम्ही साहेब म्हणून आता अक्षयकडे पाहतो आहे. तर निश्चितपणे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आपल्या महाराष्ट्राचे सर्व प्रमुख, सर्व नेते मंडळी व सर्वसामान्य जनता ज्यांनी आज मला भरपूर प्रेम देत आहेत, आशीर्वाद देत आहेत, अशा सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो.